3.5 मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडव्याचा उत्सव गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी अमरावती शहरात दिसून आलाय। या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाल्याचं चित्र यावेळी दिसून आलंय। हिंदू नववर्षाचा हा मुहूर्त साधत ग्राहकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी केली। सराफा बाजारसह रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात यावेळी खरेदीसाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली होती। गुढीपाडव्याचे औचित्य साधून विविध स्वर्ण अलंकार खरेदीला घेऊन ग्राहकांनी यावेळी आपल्या चोखंदळ निवडीचा परिचय विक्रेत्यांना करवून दिला होता। तसेच नवीन घरात प्रवेश करणं व दुचाकी चारचाकी वाहन विकत घेण्यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि फर्निचर आदींची खरेदीसाठी ग्राहकांमध्ये एकच चढाओढ सुरू होती। या अनुषंगाने बाजारपेठा देखील सज्ज झाल्या होत्या। इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर शोरूमने गुढीपाडव्यासाठी कंबर कसली असल्याने विविध सवलतींचा वर्षाव कंपन्यांद्वारे जाहीर करण्यात आला असल्यामुळे ग्राहक वर्गाचे इलेक्ट्रॉनिक्स व फर्निचर खरेदीला घेऊन एक आगळेवेगळे आकर्षण यावेळी दिसून आले। त्याचप्रमाणे रेडीमेड गार्मेंट्सच्या दुकानांमध्ये गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गर्दीच गर्दी दिसून आली। यंदा गुढीपाडवा आणि रमजान एका दिवसाच्या अंतराने आले आहेत, त्यामुळे बाजारात अधिकाधिक उत्साह दिसून आलाय। रेडीमेड गार्मेंटच्या खरेदीसाठी ग्राहक सहपरिवार आल्याने आपल्याकडील विविध व्हेरायटीज दाखवण्यासाठी विक्रेते व त्यांचे सहकारी व्यस्त झाले होते। गेल्या काही वर्षांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी मंगलवेश परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा ट्रेंड वाढलाय। त्यामुळे साहजिकच कुर्ता, पायजामा, पैठणी साडी, रेडीमेड नऊवार पातळ यांची विक्री वाढली आहे। हाच ट्रेंड यंदाही कायम आहे। त्याचा फायदा रेडीमेड गार्मेंट सेक्टरला होत असल्याची यावेळी व्यापारी बांधवांनी प्रांजळपणे कबुली दिली आहे। ऑटोमोबाईल सेक्टरचा विचार करता इलेक्ट्रिक व्हेकलला मागणी वाढली आहे। परिणामतः नववर्षाचा मुहूर्त साधत इलेक्ट्रिक वाहन घरी आणण्यासाठी ग्राहकांमध्ये एकच उत्सुकता दिसून आली आहे। यासोबतच मोपेड बाईक या दुचाकी खरेदीला घेऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला असल्याचं यावेळी विक्रेत्यांनी सांगितलं। गेल्या 3 वर्षात बाईक घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे। विशेषतः 250 ते 300 सीसीच्या बाईक घेणाऱ्या तरुणांचं प्रमाण वाढल्याने बाईकला तरुणाईची अधिकाधिक पसंती असल्याचं दृश्य यावेळी दिसून आलं। तसेच सोन्याचा दर काही असो, मुहूर्तावर सोने खरेदी होणार हे निश्चित आहे। गेल्या 10 वर्षातील सोने खरेदीचा उत्साह बघता दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गुढीपाडव्याला सोने खरेदीसाठी अमरावती शहरातील ब्रँडेड शोरूममध्ये ग्राहकांची न भूतो न भविष्यती अशी गर्दी दिसून आली। गेल्या काही दिवसांमध्ये सोने चांदीचा दर वरखाली राहिलाय, तरीही सोने खरेदी कमी झालेली नाही। लग्नसराईमुळे सोने खरेदी करण्याकडे यावेळी अनेकांचा कल दिसून आलाय। तसेच रिअल इस्टेट क्षेत्रावर एक कटाक्ष टाकला असता अमरावती शहराच्या चोहोबाजूला गगनचुंबी इमारतीचं बांधकाम सुरू आहे। काहींचं बांधकाम पूर्ण होऊन गृहप्रवेश सुरू झालेले आहेत। गगनचुंबी इमारतींशिवाय 2 BHK, 3 BHK, 4 BHK फ्लॅट स्कीमचे काम सुरू आहे। 1 कोटीहून अधिक किमतीच्या फ्लॅटची विक्री आता नवीन राहिलेली नाही। याचा फायदा रिअल इस्टेट क्षेत्राला मिळणार आहे।